म्हणजे साहेबांनी भारतीय विद्यापीठाचा झेंडा हा देशाच्या राजधानी दिल्लीपर्यंत नेऊन पोहोचवला। पण एक आमच्या लोकांची एक इच्छा होती की भारतीय विद्यापीठ आज देशात जसं नाव झालंय, परदेशात सुद्धा आमचे विद्यार्थी काही नाव आमचं गाजवत आहेत, तसं भारतीय विद्यापीठाची प्रत्यक्ष शाखा परदेशात असावी। आणि का नसू नये, कारण आपल्या देशातले सुद्धा नागरिक, जिथे आम्ही UAEच्या देशामध्ये जिथे भारतीय विद्यापीठाची शाखा आम्ही काढत आहोत, तिथे जवळजवळ 50% अधिक लोकसंख्या ही भारतीय लोकांची। तिथे स्थायिक असणाऱ्या भारतीय लोकांच्या शैक्षणिक गरजां भागवण्याकरता किंवा तिथे स्थायिक असणारा सुद्धा तिथल्या लोकल लोकांकरता सुद्धा ती शैक्षणिक गरजा एक भारतातली शिक्षण संस्था ही करू शकते आणि त्या तोडीची आहे, त्या दर्जाची ही शिक्षण संस्था आहे। हे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही मोठ्या धाडसाने हे पाऊल उचललं आणि दुबई या ठिकाणी आम्ही भारतीय विद्यापीठाचं शिक्षण केंद्र आपण स्थापन केलेलं आहे। तिथे लवकरच ह्या वर्षी आमचं इंजिनिअरिंग आणि BBA BCA ची फॅकल्टी आम्ही सुरू करणार आहोत। कुठल्याही क्षेत्रात जर कुणालाही दर्जा टिकवायचा असेल आणि तो वाढवायचा असेल सातत्याने, तर कॉम्पिटिशनची आवश्यकता असते। आणि देशातल्या असणाऱ्या स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटीज असतील, आमच्यासारख्या खासगी शिक्षण संस्थांना ज्यांना डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी स्टेटस मिळालं, अशा युनिव्हर्सिटीज असतील, त्या युनिव्हर्सिटीजला आज परदेशातनं शिक्षण संस्था आम्ही तरी स्वागतच करतो, चांगलीच एक गोष्ट आहे। आता साहजिक आहे, जेव्हा म्हणजे ही टक्कर होईल ती चांगल्या पद्धतीने आली, आम्ही त्याला तयार आहोत। आमचे प्राध्यापक, आम्ही पदाधिकारी म्हणून आम्ही त्याला तयार आहोत। आम्ही चांगलं हे एक आव्हान आहे, आम्ही ते स्वीकारायला आहोत। आता साहजिक त्यात केंद्र शासनाची धोरणं काय त्या बाबतीत ठरतील, हाही एक भविष्यातला विषय असणारच आहे, पण आम्ही त्याला तयार आहोत। वी आर रेडी टू फेस इट। तुम्ही स्वतः युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहातच, परंतु या स्पर्धांमध्ये असलं पाहिजे आणि वडिलांचं जे स्वप्न आहे ते अधिक पुढे, अधिक जोमाने आणि अधिक नेटाने पुरं केलं पाहिजे, काय वाटतं? सो माझा पॉलिटिकल रोल आहे तो म्हणजे 99 सालापासून सुरू झाला। आमच्या विधानसभेची निवडणूक ज्यावेळेस पार पडली त्यावेळेस मी फार सक्रियपणे त्यामध्ये सहभाग घेतला। नुकताच मी 19 वर्षाचा होतो, 18 पूर्ण आणि 21व्या वर्षात मी पदार्पण केलं होतं आणि माझी ओळख नव्हती। म्हणजे पतंगराव कदमांचा मुलगा म्हणून आमच्या मतदारसंघातल्या कुणालाही, म्हणजे आमचं मूळ गाव सोनसळ सोडलं तर शेजारच्या गावातल्याही लोकांना माहित नव्हतं मी दिसतो कसा, आणि मी ह्याचा फायदा घेतला। म्हणजे मी निवडणूक 99च्या 6 महिन्या आधीपासून मी लोकांमध्ये फिरलो, म्हणजे कसलेही गाडी, कसले कार्यकर्ते, कसली भाषणं, सभा काही केल्या नाही। मी कुठल्याही गावांमध्ये जाऊन तिथे चौकात बसलो, तरुणांशी बोललो, शेतावर काम करणाऱ्या असल्या कुठल्या तरी वस्तीवर गेलो आणि मी माझी ओळख कधीही सांगितली नाही। मी पतंगराव कदमांचा मुलगा, मी सहज एक आपल्याशी गप्पा मारायला येणार एक, आणि माझ्यावर आमचे कुटुंबातले एखाद दुसरा व्यक्ती असायचा, एखाद दुसराच व्यक्ती, असे आम्ही दोघं तिघं जायचो। त्यातनं ज्या काही लोकांच्या भावना मला लक्षात आल्या, ज्या काही लोकांकडनं मला एक फीडबॅक मिळाला, त्यातनं बरंच काही मी शिकलो। आणि म्हणून मी 99 साली आमच्या मतदारसंघातल्या असणाऱ्या तरुण पिढीला संघटितपणे काम करण्याचं काम मी हाती घेतलं आणि तरुणांचं आणि आमच्या वडिलांमध्ये शरदराव पवारांची मुलगी आहेत, या पिढीची मुलं जी आहेत त्यांना निश्चितपणे सत्ता स्पर्धेत असलेल्या माणसाला महत्वाकांक्षा ह्या असतातच, नाहीतर कोणी सत्ताकरण करत नाही। तर तुम्ही जनरेशन गॅप निर्माण झाला होता तो मी भरून काढला। म्हणजे मी डायरेक्ट स्वतःला मी जे पब्लिकली लॉन्च केलं ते थेट इलेक्शन मध्ये केलं आणि त्यावेळेस लोकांना असं रिअलाइज झालं, अरे हा तर आपल्या 1 महिन्यापूर्वी हा आपल्या वस्तीवर आला होता, हा तर 1 महिन्यापूर्वी आपल्या घरात येऊन चहा पिऊन गेला, आपल्या घरात येऊन दूध पिऊन गेला, आपल्या घरात येऊन साखर खाऊन गेला, आपल्या शेतात आला होता, आपल्या तिथे चौकार येऊन आपल्या इथे बसून गेलात। मी एवढंच म्हणेल की आज मी लोकांच्या सेवेमध्ये मी सक्रिय आहे। आमच्या काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आमच्या वडिलांचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून कैलासवासी यशवंतराव चव्हाण, कैलासवासी वसंतराव दादा, ह्या सगळ्या मंडळींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, जे राहुलजी गांधी भविष्यातले काँग्रेस पक्षाचे लीडर असणार आहेत, यांच्या आदर्शांचा एक मूल्यांचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवून मी आमच्या मतदारसंघात सांगली जिल्ह्यात सक्रिय आहे। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी सक्रिय आहे आणि काँग्रेस पक्षाचा एक क्रियाशील आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणे भविष्यात सांगली जिल्ह्यात काम करीत आहेत। महाराष्ट्रात पक्षाने आणि संधी म्हणजे मी निश्चितपणे कुठलीही जबाबदारी मला पक्षाने दिली तर मी निश्चितपणे ती स्वीकारून काम करायला तयार आहे।